श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. मी नीता. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर इथे बघा, मी 40 छातीचं कटोरी ब्लाऊज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. तर इथे मी 2 ब्लाऊजचं कटिंग दाखवणार. तर दोन्हीही अस्तर इथं ठेवून घेतलेले आहेत एकमेकावर. त्यांनी फोल्ड केलेलं आहे. तर ह्या साईडला बघा सुटे पदर आहेत आणि ह्या साईडला ही फोल्डिंगची बाजू आहे. दोन्ही एकमेकावरती अगदी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. तर हे कटिंग तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा 5.5 इंच आहे. जर ब्लाऊजचे गळे छोटे असतील आणि ब्लाऊजची छाती मोठी असेल तर शोल्डर किती घ्यावा, मुंडा किती घ्यावा, ह्याच्यासाठी हे तुम्हाला कळण्यासाठी मी हे कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आता ब्लाऊजची मी मापे सगळी लिहून घेतलेले आहेत. तर आपण कटिंग करता मापे देखील पाहूया. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्यामध्ये 1 इंच मार्जिनचा मिसळा, तर 14 इंचावर आपण असा पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर बघा, इथे शोल्डर किती घेणार आहे बघा मी. तर मी इथे शोल्डर घेणार आहे 6 इंच. तर बरोबर 6 इंच शोल्डर घेतलेला आहे. आणि पाठीमागील गळा हा खूप कमी आहे, 5.5 आहे. त्यामुळे मी इथं मुंड्यामध्ये काही वाढवणार नाही. मुंडा देखील अगदी 6 इंचच घेणार आहे. तर इथून देखील बघा 6 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. तर आता ब्लाऊजची छाती जर तुम्हाला मी सांगितले 40 इंचाचं ब्लाऊज आहे, तर छातीचा चौथा भाग हा 10 इंच होतो. तर 10 इंचावर पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलं आणि ही लाईन अशी छातीची आखून घेतलेली आहे. ब्लाऊजची कंबर 32 इंच आहे, तर 32चा चौथा भाग हा 8 इंच होतो. तर इथं 8 इंचावर पॉईंट दिला. त्यानंतर 1 इंच हे पाठीमागील दातासाठी घेतलं आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर आता ही मार्जिनची आणि ही फिटिंगची या दोन्हीही लाईनी अशा आखून घेतलेल्या आहेत. तर इथे बघा, मी गळा रुंदी 2.5 इंचच घेणार आहे आणि पुढील गळा आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचावर पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि इथे खालच्या साईडला देखील गळा रुंदी ही 2.5 इंचच घेतलेली आहे. तर चौक बॉक्स तयार करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला असा गळ्याचा गोलाकार काढून घ्यायचा आहे. तर इथून बघा, आता आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. त्यासाठी 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि 1 इंचावर एक दिला, म्हणजे अर्धा इंचाचे 2 पॉईंट. हा झाला आपला पाठीमागील मुंड्याचा आकार आणि हा आहे आपल्या पुढील मुंड्याचा आकार. तर थोडंसं मी बाहेरून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही लाईनीच्या. त्यामुळे काय होतं, इथं फुगा किंवा चुन्या येत नाही. तर मोठ्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे इथे त्यामध्ये फुगा किंवा चुन्या येण्याचे प्रॉब्लेम होतात. ते प्रॉब्लेम असं तुम्ही आतून कटिंग केल्यामुळं होत नाही. तर आता क्रॉसपट्टी बघा, मी 2.25 इंच घेणार आहे. तर ह्या साईडला 2.25 इंच घेतलं, तर ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे 2.25 इंच घेणार आहे आणि ही तिरकी लाईन आखून घ्यायची. तर कटोरी बघा, इथे मी 6.5 इंच घेणार आहे आणि इथून 2.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि ही कटोरीचा आकार असा गोल काढून घ्यायचा आहे. तर आता मी बोट्याने कट करून घेते. बघा, हे दोन्ही आपले पाठीचेच भाग आहेत. तर हा भाग बाजूला ठेवून देते, कारण आपल्याला हा मार्किंग केलेला भाग लागणार आहे. आता हे जे अस्तर आहे ते असं मी उलटं ठेवून घेते, तर एक पीस काढणं सोपं जातं. तर बघा, हा जो भाग आहे हा आत्ता आपण जो मार्किंग केलं तो असा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा. अगदी व्यवस्थित, कुठेही कमी पडणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. असं ठेवून घेतला आणि इथे साईडला थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, इथं मुंड्याजवळ आणि इथे थोडं हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे. तरी जसं तसं आपलं साईड पीस उचलेलं आहे. तर आता आपण कट करून घेऊया. आता आपण बाहीचं कटिंग करूया. स्टेप बाय स्टेपच कटिंग करायचं आहे. तर मी बाहीचं कटिंग आता ह्याच्यासाठी करत आहे, कारण बाहीची लांबी जास्त आहे आणि बाहीचं कटिंग केल्यानंतर जो भाग राहतो त्यामध्ये आपण कटोरी आणि क्रॉसपट्टी काढू शकतो. तर बाही बघा 8.5 इंचाची आहे. तर ह्यासाठी आपल्याला हे अस्तर असं फोल्ड करावं लागतं. तर हे ऑलरेडी डबल फोल्ड आहे, त्याला आणखीन एक घडी टाकली म्हणजे एकूण चौबल फोल्ड. तर बघा, बाही उंची 8.5 इंच आहे. तर बघा, मार्जिनसाठी मी 1 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे 9.25 इंचावर मी पॉईंट दिलेला आहे. तर इथे बघा 2 इंचावर असं पॉईंट घ्यायचा. ही लाईन तुम्ही पूर्ण आखून घ्या आणि इथे 2 इंचावर कशी लाईन आखून घेतली. तर बघा, तुम्हाला मी बाही रुंदी कशी काढायची हे दाखवते. तर इथे बघा, जी फिटिंगची लाईन आहे
तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि टेप असा गोल मुंड्यापासून फिरवत शोल्डरपर्यंत घ्यायचा आहे. तर इथे किती आलेलं आहे पाहू शकता तुम्ही. तर इथं आलेलं आहे 9 इंच, म्हणजे आपली बाही रुंदी आहे 9 इंच. तर 9 इंचावर एक अशी लाईन आपण घालू आणि इथून खाली 3.5 इंच आपण मुंडा खोलीचं माप घेऊ. इथून पुढं 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि असा मुंड्याचा आकार आपण काढून घेणार आहोत. तर इथून इथपर्यंत जितकं अंतर येते त्याचा सेंटर काढायचा आहे आणि इथून खाली अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि हा खाली पुढील मुंड्याचा आकार काढून घ्यायचा. तर दंडघेर बघा 6 इंच आहे. त्यानंतर 2 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर आता बाही कटिंग करून घेऊया. तर बाहीच्या पुढील भागाचा आकार देखील कट करून तिथे आपल्याला एक नॉच मारून घ्यायचा आहे. तर बघा इथं सेंटरला आणि बाहीचा पुढचा भाग जो आपण तिथं कट मारून घेतलेला आहे. तर आता बाही ठेवून घेऊया. तर आता राहिलेला आहे आपलं कटोरी आणि क्रॉसपट्टी कट करायची. कटोरी हा जो पुढचा भाग आहे हा कटोरीसाठी देखील असा ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग केलेल्या भागाची जी बंद घडी आहे त्या साईडला एक लाईन आखून घ्यायची आणि हाताने अगदी थोडंसं प्रेस करायचं. तर बघा जशी आहे तशी कटोरी आपली उठलेली आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर कटोरी वाढवताना बघा ह्या साईडला 1.25 इंच त्या साईडला 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि इकडच्या साईडला जो गोलाकार भाग आहे तिकडे अर्धा इंचावर पॉईंट देऊन तो गोलाकार असा भाग काढून घ्यायचा आहे. आणि जिथे आपण 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे आपल्याला कटोरीचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. याची लाईन तितकी आखून घ्यायची. तर कटोरीचं बघा हे मार्किंग करून झालं आहे. इथं अगदी योग्यच आहे, त्यामुळे इथं फक्त अगदी थोडंसं असं करून घ्यायचं आहे. तर इथे येतो आपला असा डाच. तर तुमच्या ब्लाऊजला किती मापाने तुम्ही डाच देता त्या पद्धतीने, मापाचं ब्लाऊज असेल त्या पद्धतीने तुम्ही डाच देऊ शकता. इथं बघा क्रॉसपट्टी कट करून घेऊया. त्या फ्रंट भागावरती मार्किंग करताना आपण क्रॉसपट्टी 2.25 इंचाची घेतलेली आहे. तर इथे बघा 1.5 इंच वाढवून म्हणजे 3.25 इंच घेणार आहोत आणि इकडे खालती यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे 2.25 इंच घेणार आहोत आणि ही तितकी लाईन आखून घ्यायची. आणि इथून इथलं हे जे अंतर आहे ते तुम्ही जो पाठीचा भाग असतो त्याच्या खालचा कमरेचा भाग मोजून तितकी क्रॉसपट्टीची लांबी तुम्ही घेऊ शकता. तर बघा हे आपलं दोन्ही ब्लाऊज कट करून झाले आहेत. आता हा आपला पाठीचाच भाग आहे त्यामुळे मी तुम्हाला पाठीमागील गळा देखील कट करून दाखवते. तर इथे बघा 2.5 इंच घेतलेला आहे गळा रुंदी आणि पाठीमागील गळा आहे 5.5 इंच. तर मार्जिनसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला तर एकूण झालं 6 इंच. तर हा असा आकार काढून घेतलेला आहे आणि आता हा गळा काढताना आपल्याला बाहेरून वगैरे अजिबात घ्यायचं नाही. तर फक्त इथूनच असा गळा आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे देखील काही गळा रुंदी वाढवायची नाही, जितकी आहे तितकीच ठेवायची आहे. तर बघा हे कटिंग आपली दोन्ही अस्तरची कटिंग करून झालेलं आहे. त्यामुळे आपण जर तुम्ही कटिंग केला तर खूप छान आणि परफेक्ट असे ब्लाऊज बसतं. तुमचे देखील कुणाचं जर 40 छातीचा आणि पाठीमागील गळा जर कमी असेल तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट करून बघा. खूप छान ब्लाऊज बसतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.